नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या मनात कधी विचार आला आहे का, सरकार अचानक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकायला का धावत आहे? असं काय घडलं की गेली 4 वर्ष शांत बसलेले अधिकारी आता रात्री अपरात्री बँकांना फोन करतायत? आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट, काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले तर काहींचे अजून सुद्धा पैसे आलेले नाहीत. नेमका फरक कुठे पडला आहे? तुमचं नाव लिस्टमधून कसं गायब झालंय? चुकून गायब झालंय की कोणी मुद्दामून हे काम केलंय? खरंच पैसे मिळणार आहेत का, की या निवडणुकांचा अजून एक नवा डाव आहे? सरकारला अचानक 8,000 कोटींची आठवण कशी झाली? इतका मोठा निधी कुठून आला? आणि अजून मोठा प्रश्न, या योजनेमध्ये काही नियम आहेत जे बहुतेक जणांना माहीत सुद्धा नाहीत. हे नियम पाळले नाहीत तर तुमचे पैसे अडकू शकतात आणि तुम्हाला कळणार सुद्धा नाही. तुमच्या जिल्ह्याचं नाव पहिल्या यादीत आहे का, की अजून तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार? चला तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, आजची बातमी ऐकल्यावर तुमचा उत्साह अक्षरशः दुप्पट होईल, कारण राज्यभरातील तब्बल 45 लाख शेतकरी कुटुंबांसाठी सरकारने असा निर्णय घेतला आहे की ज्यामुळे गावोगाव सध्या आनंद आणि जल्लोषाचं वातावरण आहे. अनेक वर्षांपासून शेतकरी ज्या घोषणेची वाट बघत होते ती गोष्ट आज प्रत्यक्षात घडून आली. आता बघा, आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत थेट जाहीर केलं की राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. म्हणजे यावेळी केवळ आश्वासन नाही तर प्रत्यक्ष पैसे खात्यात येणार आहेत. आता तुम्हाला आठवत असेल, 2021 पासूनचा पीक विमा थांबलेला होता. 4 वर्ष शेतकऱ्यांनी सारखं एकच प्रश्न विचारला, विमा कधी भेटणार, नुकसान भरपाई कधी भेटणार? पण उत्तर काही मिळत नव्हतं. शासन काहीही सांगत नव्हतं. शेतकरी बांधवांचा संयम संपत आलेला होता. शेतीचं नुकसान झालं, कर्ज वाढलं आणि अशा परिस्थितीत हा विमा थांबणं म्हणजे जखमेवर मीठ चोळण्यासारखं आहे. पण आता सरकारने अतिशय मोठा निर्णय घेतला असून थांबलेली नुकसान भरपाई सोडण्यास मंजुरी दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आजपासून टप्प्याटप्प्याने रक्कम जमा होण्यास सुरुवात सुद्धा झाली आहे. हा फक्त कागदोपत्री घेतलेला निर्णय नाही तर आता प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली आहे. हीच सर्वात मोठी बातमी. सर्वात जबरदस्त मुद्दा अजून बाकी आहे. गेले 3 ते 4 वर्षांपासून अडकलेला पीक विमा सोडण्यास शासनाने बँकांना तब्बल 8,000 कोटींचा निधी जाहीर केला. म्हणजे हा काही थोडाफार पैसा नाही तर संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या हक्काचा प्रचंड मोठा आकडा थेट त्यांच्या खात्यात पोहोचणार आहे. आता विचार करा की वर्षे वाट बघितलेले पैसे, त्यातही हजारो कोटींची नुकसान भरपाई, हे जर शेतकऱ्यांच्या हातात पडायला सुरुवात झाली तर आनंदाने शेतकरी नाचणार नाहीत तर काय करतील? आता बघा शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक महिन्यांपासून तुमचे हजारो कोटी रुपयांचे पीक विमा दावे फक्त कागदांमध्ये अडकून पडलेले होते. प्रत्येक जण एका आशेने बँकेचा मेसेज तपासत होता, पण रक्कम मात्र कुठेच दिसत नव्हती. इतका कालावधी लोटून सुद्धा पैसे न मिळाल्यामुळे शेतकरी अक्षरशः निराश झाले होते. पण आता परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे, कारण सरकारने स्पष्ट सांगितलंय की 2021 ते 2025 पर्यंतचा थकलेला पीक विमा आता थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. यातील सर्वात आनंदाची बातमी म्हणजे हेक्टरी शेतकऱ्यांना 17,000 रुपयांपर्यंतची मदत भेटणार आहे. सरकारने ही फक्त तोंडी घोषणा केलेली नाही, याची गॅरंटी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकार परिषदेत घेतली. आणि एवढंच नाही, त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट सुद्धा सांगितली आहे जी तुम्हाला थक्क करून टाकेल. आज दुपारी 1 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत कधीही तुमच्या मोबाईलवर बँकेकडून मेसेज येऊ शकतो, आपल्या खात्यावर अमुक रक्कम जमा झाली आहे. मात्र एक अट आहे, लक्षात घ्या. सरकारने अतिशय महत्त्वाची अट ठेवलेली आहे आणि ती म्हणजे तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे आणि तुमचं बँक खातं ऍक्टिव्ह असणं सुद्धा गरजेचं आहे. लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, जर नंबर लिंक असेल तर आजच तुम्हाला SMS भेटण्याची 100% गॅरंटी आहे. म्हणजे अनेकांनी ज्या दिवसाची स्वप्न पाहिली होती तो दिवस आता जवळ आलाय. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलंच असेल, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी स्वतः कॅमेऱ्यासमोर उभं राहून घोषणा केली, अधिकृत घोषणा केली. आणि ही घोषणा इतकी मोठी आहे की PM किसान योजनेतून वंचित राहिलेले अनेक शेतकरी सुद्धा आता पुन्हा आशावादी झालेले आहेत. त्यांच्या आशा वाढलेल्या आहेत. त्यांना PM किसानचा हप्ता
जरी भेटलेला नसेल तरी सुद्धा आता पीक विम्याची रक्कम भेटणार आहे। काही शेतकऱ्यांचे पीएम किसानचे पैसे अर्जातील चुकीमुळे अडकले होते, त्यामुळे ते 21व्या हप्त्यापासून दूर राहिले। त्यांना 21वा हप्ता भेटला नाही, पण आता त्यांना सुद्धा भरपाईचा लाभ भेटणार आहे। या संपूर्ण निर्णयाच्या मागे मोठी बैठक झाली। यामध्ये अर्थमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सर्वांनी मिळून शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेतला। याच बैठकीत अडकलेल्या पीक विम्याच्या रकमेबद्दल अंतिम मंजुरी देण्यात आली। आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत। एका दिवसात सगळ्यांच्या खात्यात पैसे टाकणं शक्य नाही, म्हणूनच सरकारने हा निधी 4 टप्प्यांमध्ये वितरित करण्याचा अतिशय इम्पॉर्टंट महत्त्वाचा निर्णय घेतला। म्हणजे आज काही जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जातील, उद्या काही जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जातील। अशा प्रकारे 4 फेऱ्यांमध्ये संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल। याचा सरळ अर्थ असा, जर आज तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत तर तुम्ही टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका, पुढील टप्प्यात तुमचा सुद्धा नंबर लागू शकतो। कारण यावेळी सरकार केवळ घोषणा करून थांबणार नाही, तर प्रत्यक्ष निधी सोडून बँकांना आदेशही देत आहे। तर मित्रांनो, आता खरी माहिती तुम्ही लक्षपूर्वक ऐका। सरकारने नुकत्याच घेतलेल्या मोठ्या निर्णयाप्रमाणे पीक विम्याच्या रकमेचं वितरण 3 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये होणार आहे। म्हणजे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात एकदम पैसे टाकले जाणार नाहीत, तर जिल्ह्यानुसार हप्त्यांमध्ये हे पैसे जमा करण्यात येणार आहे। यामध्ये पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे येतात, दुसऱ्या टप्प्यात कुणाला लाभ भेटणार आहे आणि तिसऱ्या टप्प्यात कोणत्या भागातील शेतकऱ्यांना रक्कम मिळणार, याची संपूर्ण यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली। इथेच एक महत्त्वाचा मुद्दा, फक्त जिल्ह्यांची यादीच नाही, तर कोणत्या बँकांमार्फत हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करायचे, यासाठीही सरकारने 10 प्रमुख बँकांची निवड केली। कारण या बँकात शेतकऱ्यांची खाती सगळ्यात जास्त आहेत, सगळ्यात मोठं प्रमाण या बँकांमध्ये आहे आणि या बँकांच्या माध्यमातून पैसे सगळ्यात जलद गतीने शेतकऱ्यांच्या खात्यांपर्यंत पोहोचू शकतात। म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने आपलं खातं या यादीतल्या बँकांमध्ये आहे की नाही हे चेक करणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे। जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर इतर शेतकऱ्यांना पैसे मिळत असताना तुम्ही मागे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही। मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट सांगितलं, हेक्टरी तब्बल 17,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय आजपासून लागू झाला आहे। म्हणजे कुणालाही आता बँकेत जाऊन चौकशी करण्याची गरज नाही। तुमचा मोबाईल नंबर तुमच्या खात्यासोबत लिंक असेल तर बँकेचा SMS थेट तुमच्या मोबाईलवर येणार। पण इतकंच नाही, तर 2021 पासून 2025 पर्यंत अडकून राहिलेल्या सर्व हप्त्यांचं वितरण आता टप्प्याटप्प्याने सुरू झालं आहे। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे मी तुम्हाला त्या 10 बँकांची संपूर्ण यादी आणि पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे हे क्रमाने सांगणार आहे। जर तुमच्या बँकेचं नाव या यादीत नसेल तर तुम्हाला पैसे कसे आणि केव्हा मिळतील याचं अपडेट देखील मी तुम्हाला स्पष्टपणे सांगणार आहे। त्यामुळे एकही सेकंद तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका, नाहीतर अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्या नजरेतून सुटू शकते। आता खरी गोष्ट बघा, शेतकरी बांधवांनो, सरकारने ज्या बँकांना पीक विम्याच्या रकमेचं वितरण करण्याची जबाबदारी दिली त्या सगळ्या बँका निवडून काढण्यासाठी मोठी छाननी करण्यात आली। कारण प्रत्येक बँकेत शेतकऱ्यांची खाती किती आहेत, व्यवहार किती वेगाने होतात आणि ग्रामीण भागात त्या बँकांची पोहोच किती आहे हे पाहूनच ही यादी तयार करण्यात आली। या निवडलेल्या यादीत 3 प्रकारच्या बँकांचा समावेश करण्यात आला। आता पहिल्या प्रकारामध्ये सरकारी नियंत्रणाखाली धावणाऱ्या राष्ट्रीयकृत बँका। आता दुसरा जो प्रकार आहे तो प्रकार म्हणजे खाजगी क्षेत्रातील मोठ्या वित्त संस्था आणि तिसरा प्रकार आहे जिल्हा स्तरावर काम करणाऱ्या सहकारी बँका आणि समाजसेवी पतसंस्था। आता यामध्ये विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खाती उघडलेली असलेल्या जिल्हा सहकारी बँकांना सर्वात पहिल्यांदा आदेश पाठवण्यात आला आहे। ग्रामीण भागात या बँकांची पोत सर्वाधिक असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जलद गतीने जमा होतील असा सरकारचा विश्वास आहे। त्याचबरोबर डिजिटल सेवा देणाऱ्या पेमेंट बेस्ड बँका, देशभरात शाखा असलेल्या राष्ट्रीयकृत बँका आणि वेगवान व्यवहारासाठी प्रसिद्ध असलेल्या खाजगी वित्तीय बँका या सर्वांचा एकत्रित समावेश या 10 निवडलेल्या बँकांमध्ये करण्यात आलेला आहे। म्हणजेच तुम्ही ज्या प्रकारच्या बँकेत खातं ठेवलेलं आहे, जर ती बँक या यादीत असेल तर तुमच्या मोबाईलवर पेमेंट झाल्याचा संदेश 100% येणार। याबद्दल 1% सुद्धा तुम्ही संशय घेऊ नका। आता महत्त्वाचा मुद्दा, जर तुमची बँक या निवडलेल्या बँकांमध्ये असेल तर तुम्ही निर्धास्त राहा, काळजी करू नका। तुम्हाला पीक विम्याची रक्कम
केव्हाही तुमच्या खात्यावर जमा होणारच आहे. पण जर तुमच्या बँकेचं नाव या अधिकृत यादीमध्ये नसेल तर वितरण प्रक्रियेत थोडा उशीर होऊ शकतो किंवा पुढच्या टप्प्यात तुमचं खातं समाविष्ट केलं जाईल. आता या बँका कोणत्या असा प्रश्न तुम्हाला नक्की पडलेला असेल, कारण काही बँका सरकारी आहेत, काही खाजगी म्हणजे प्रायव्हेट आहेत आणि काही सोसायटीच्या सहकारी बँका आहेत. या सगळ्या बँकांपैकी 10 बँका अधिकृतरित्या निश्चित करण्यात आलेल्या आहेत. सर्वात आधी नाव येतं ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं. ग्रामीण भागातील प्रत्येक शेतकऱ्यांची खाती याच बँकेत असल्यामुळे त्यांचं नाव पहिल्या क्रमांकावर सरकारने ठेवलं आहे. यानंतरच्या बँकांची यादी तितकीच अत्यंत महत्त्वाची आहे. आता नीट लक्ष देऊ नये का? या आहेत निवडलेल्या 10 अत्यंत महत्त्वाच्या बँका. आता याच बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत. त्यामध्ये पहिला नंबर आहे ॲक्सिस बँक, नंतर आहे युनियन बँक ऑफ इंडिया, इंडसइंड बँक, IDBI बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, येस बँक सारखी प्रायव्हेट बँक, बंधन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक आणि सगळ्यात शेवटी नंबर लागतो तो आपल्या IDFC फर्स्ट बँकेचा. आणि त्यासोबत RBL बँकेचा समावेश सुद्धा सरकारने या यादीमध्ये केलेला आहे. पुढे जाऊन आपण पाहणार आहोत की पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे लाभार्थी ठरणार आहेत, कारण ही माहिती थेट तुमच्या खात्यात पैसे कधी येणार याचं उत्तर देणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, नेमकं कोणत्या जिल्ह्यांना योजनेचे पैसे सगळ्यात आधी भेटणार आहेत याची यादी सरकारने जाहीर केली. पहिला क्रमांक लागतो सांगली जिल्ह्याचा, त्याच्यानंतर नंबर लागतो आपल्या सातारा, उस्मानाबाद, लातूर, पुणे, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे. त्यानंतर आहे हिंगोली जिल्हा, मराठवाड्यातला बीड, परभणी आणि औरंगाबाद जिल्हा. त्याच्यानंतर आहे विदर्भातला गोंदिया आणि भंडारा जिल्हा. या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति हेक्टरी 17,000 रुपये इतकी थेट आर्थिक मदत जमा होणार आहे, असं स्पष्टपणे सांगण्यात आलं. म्हणजे जर या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्ही समजून घ्या 100% तुमचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे. पण इथे तुम्हाला एक छोट्याशा अटीचं पालन करावं लागेल. पैसे मिळवायचे असतील तर 2 गोष्टी पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला पैसे भेटणार नाहीत. आता त्या 2 महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या अटी आहेत सरकारने ठेवलेल्या याची आपण माहिती घेऊ. आता पहिली अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं बँक खातं हे आधार कार्ड सोबत लिंक असणं कंपल्सरी आहे. कारण आता सरकार डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBTच्या माध्यमातून पैसे थेट तुमच्या खात्यात जमा करणार आहे. त्यामुळे तुमचं बँक खातं आधार कार्ड सोबत लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुमचं लिंक झालेलं नसेल तर जी सिस्टीम आहे ती तुमचं खातं ओळखणारच नाही. त्यामुळे तुमचे पैसे वाया जातील, तुमच्या खात्यात पैसा येणार नाही आणि मग तुम्ही म्हणत बसाल माझे पैसे का आले नाहीत. आता दुसरी अत्यंत महत्त्वाची अट सरकारकडून ठेवण्यात आलेली आहे, ती म्हणजे तुमची शेती संबंधित सर्व माहिती नोंदवलेली आणि अपडेट असणं गरजेचं आहे. हे सगळं व्यवस्थित असेल तर पैशांचा प्रवास तुमच्या खात्यापर्यंत अगदी सरळ रस्त्याने होणार आहे. मधात कोणतीच अडचण, कोणताच त्रास होणार नाही, पळापळ होणार नाही. म्हणून मित्रांनो, आजच वेळ काढा आणि तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्यासोबत लिंक करून घ्या. हे केलं तर पुढच्या काही दिवसात तुमच्या खात्यात पैसा 100% जमा होईल. आता लक्षात घ्या, अशा सरकारी योजना, शेती संबंधी अपडेट्स आणि महत्त्वाच्या सूचना आणि पैसे कधी, कसे आणि कोणाला भेटणार याची सगळ्यात आधी माहिती जर तुम्हाला मिळवायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या. आता पुन्हा भेटूया एका महत्त्वाच्या अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.